जे काम करतो ते शेतकरी हिताचं, गाव हिताचं. आणि सरांचं एक स्वप्न आहे की सर आम्हाला नेहमी ऑफिसच्या मीटिंग मध्ये सांगतात की सिरसाळा हे खूप सुंदर गाव आहे, इथे लोक खूप माणुसकीचे आहेत, सर्व धर्म समभाव या गावामध्ये पाहायला भेटतो. सरांचं नेहमी म्हणणं असतं की आपण इथं एवढं मोठं काम करतो, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मदत करतो, नदीचं एवढं खोलीकरण रुंदीकरण आहे, आपण आता अतिवृष्टीमध्ये 6,000 शेतकरी कुटुंबांना किराणा किटचं वाटप केलं. कारण काय आहे की किराणा किटमुळे फार त्यांचं काही बरं होणार नाही, पण त्या संघर्षामध्ये, त्या अडचणीमध्ये त्यांना जी शक्य मदत करता आली ती सरांच्या माध्यमातून आपण केलेली आहे. सिरसाळ्यामध्ये रस्ता सुशोभीकरण केल्यानं गावाचं सौंदर्यीकरण होईल, प्रदूषणाची इथं प्रदूषण कमी होईल, त्याचबरोबर सुंदर असा कार्यक्रम हाती घेतलेला आहे जीवीटीनं. पुढे सरपंच साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण मयंक सरांच्या संकल्पनेतून जे जे काही करता येईल ते करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. ग्रामपंचायतची सुद्धा त्यामध्ये महत्वाची भूमिका असणार आहे, सरपंच साहेबांची सुद्धा महत्वाची भूमिका असणार आहे. आणि एका गोष्टीबद्दल खूप छान वाटतं की इलेक्शन झाल्यानंतर सर्वजण एकत्र बसून असा जो कार्यक्रम घेतात आणि गावाच्या भल्यासाठी सर्वजण एकत्र येऊन आपापल्या संकल्पना मांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटत नाही की 6,60,000 गावं भारतामध्ये आहेत, त्यापैकी सिरसाळा हे गाव अभिमानाला सांगावं असं वाटतं की सगळे लोक एकत्र बसून जेव्हा विकासाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात त्यावेळी गावाचा निश्चितच विकास होत असतो. आणि सरपंच साहेबाच्या पुढील 15 महिन्याच्या 1.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये खूप चांगल्या साऱ्या गोष्टी या ठिकाणी करता येतील तेवढा आपण करूया. आपण नुकतंच मयंक सरांच्या संकल्पनेतून 1 तारखेला सिरसाळ्यामध्ये अन्नछत्र सुरुवात केलेली आहे. अन्नछत्र यासाठी की गरजूंना आपल्या पोटाची भूक भागवता यावी, सरांच्या गुरुजींची ती इच्छा होती आणि तशी ते आपण कृतीमध्ये आणलेली आहे. अन्नछत्र सुरू केलेलं आहे. सरपंच साहेबांची आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांची उपस्थिती होती. मला असं वाटतं की आपल्यापैकी सगळ्यांनी एकदा भेट द्यावी, काही सूचना असतील आमच्याबद्दल तर त्या सुद्धा आम्हाला कराव्या, कारण कुठलाही माणूस परिपूर्ण नसतो. आम्ही काम करतोय तर आमच्यासाठीही काही तुमच्या सूचना असतील, तुमच्यासाठी आम्हाला काय करता येईल ते सुद्धा आम्ही करू. मयंक सरांच्या संकल्पनेतून जे जे काही सिरसाळ्यासाठी करता येईल सरपंच साहेबांच्या सोबतीनं त्यांच्या सहकार्यानं पुढे जीविटी करत राहील. या त्यांच्या पदभारासाठी मी मयंक सरांच्या वतीनं जीविटीच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो.